नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंग आणि सावली दोघंही बोलत असतात आणि त्याचबरोबर सारंग सावलीला प्रश्न विचारत असतो। सारंगला प्रश्न पडलेला असतो की तू भैरवीकडे काम करते, म्हणजे कसं आहे माहितीये का, तारा वजे ही गायिका आहे, मग तू त्यांच्याकडे काय काम करतेस। सारंगला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्याला हवी आहेत आणि ते सगळे प्रश्न सारंग हा सावलीला विचारत असतो। तेव्हा सावली म्हणत असते की त्यांचं ज्या डेट्स असतात ते अरेंज करणं, लोकांपर्यंत त्यांचा आवाज व्यवस्थित पोहोचला पाहिजे, त्यांच्यासाठी जे काम करता येईल ते करत असते आणि मला या गाण्यामधून, या सुरांमधून मला विठ्ठलाची भक्ती, पांडुरंगाची मी भक्ती करते, पांडुरंगाची सेवा करते मला असं वाटत असतं। आणि गाणं ऐकण्यासाठी जे श्रोते येत आहेत ते पांडुरंगाचे भक्त आहेत, त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते केल्यावर मला समाधान मिळतं, म्हणून मी हे करत असते असं सावली सांगत असते। सारंगला तरीही प्रश्न असतात की कसं आहे, तू त्यांच्याबरोबर काम करते। इकडे सावली म्हणत असते की हो, तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत, पडलेच पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरही मिळाली पाहिजेत। जशा उत्तराला दोन बाजू असतात तशा प्रश्नांनाही दोन बाजू असतात आणि सगळं पवित्रच आहे। जसं महादेव पवित्र आहेत, पांडुरंग पवित्र आहेत, सगळं तसं पवित्र आहे। तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली पाहिजेत असं ती सांगत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी असतात आणि ऐश्वर्या त्याचबरोबर तिथे सगळेजण असतात आणि नील मात्र इकडे विचारतो सगदेव दादाला की तुझी बहीण गाते का। हे ऐकल्यानंतर सगदेव दादा पाहतच राहतो, कारण सावली गाते का, तर ऐश्वर्या त्याच्यावर उत्तर देते की जर याची बहीण गात असती तर हा इथे तुला चहा सर्व करत असला असता का। त्याच वेळी तिलोत्तमा आलेले असते, चंद्रकांत तिथं आलेला असतो आणि तेही बोलत असतात। ते म्हणत असतात की ऐश्वर्या तो प्रामाणिकपणे त्याचं काम करतोय, त्यामुळं त्याला अशा भाषेत तू बोलू नकोस, एवढं लक्षात ठेव। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिलोत्तमा म्हणत असते की तो त्याचं काम करतोय ना, आणि त्याची बहीण जर गात असती तर तो इथे काम करत नसता, तो आपल्या हाताखाली बसला आणि त्याची बहीण पण इथं राबत बसली नसते। त्याचबरोबर राजकुमारही तिथं आलेला असतो। राजकुमार म्हणत असतो की आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे। आई प्लीज, माझ्याकडनं चूक झाली, मला मान्य आहे, मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली असं बोलत असतो। परंतु इकडे मात्र तिलोत्तमा ऐकायला तयारच नसते। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सावली ही भैरवीच्या घरी आलेली असते। भैरवी आणि तारा बाहेरच बसलेले असतात। तेव्हा भैरवी ताराला सांगते की अगं तारा, सावली मॅडम आलेले आहेत, जा बरं बाळा, सावली मॅडमसाठी काय हवं नको ते सगळं पहा बरं, जर त्यांच्यासाठी ज्यूस वगैरे घेऊन ये जा, तिला चहा आवडत नाहीये ना, ज्यूस आण तिच्यासाठी, जा असं म्हणत ती ज्यूस आणायला सांगते। आणि तेव्हा मात्र इकडे आता सावलीला धक्का बसलेला असतो, कारण भैरवी हे सगळं रागानं बोलत आहे हे सावलीला माहिती असतं, त्यामुळं सावली पाहत असते। भैरवी म्हणत असते, कसं आहे माहितीये का सावली, अगं तुझ्या बापाने तुझ्या हातावरती भविष्य बघून, हातावरच्या रेषा बघून भविष्य सांगितलेलं आहे, तू काय आता मोठी गायिका होणार आहे, सुप्रसिद्ध गायिका सावली भागवत, सावली एकनाथ भागवत। कसं आहे माहितीये का सावली, मला काय वाटतं माहितीये का, ही तारा आहे ना, तिला आपण असिस्टंट म्हणून ठेवूया। कसं आहे, तू गायिका मी गायिका, तू स्वरांची अगदी मोठी असलेली आहेस, त्यामुळं आपल्या दोघींची जागा कशी जवळ असली पाहिजे, आपण समोरासमोर बसलं पाहिजे की नाही, असं बोलणं सुरू झालेलं असतं। सावली मात्र पाहत असते, ताराने ज्यूस आणलेलं असतं, सावली ज्यूस घेत नसते। तेव्हा भैरवी म्हणते, अगं तिला आग्रह कर ना, तसं ती नाही घेणार, तू तिला आग्रह कर असं भैरवी सांगत असते आणि आग्रह करायला लावत असते। तेव्हा मात्र इकडे आता भैरवीनं सांगितलेलं आहे, मग तारा आग्रह करू लागते, ज्यूस घे म्हणून तिच्या मागं लागलेली असते आणि मग भैरवी जबरदस्ती तो ज्यूसचा ग्लास आहे तो सावलीला प्यायला लावते। सावली बिचारी शांतपणे तिथं बसलेली असते आणि तारा तिथून निघून जाते। आता भैरवी उठते आणि म्हणते, कसं आहे माहितीये का सावली, तू ना चूक केली, तू मला दिलेलं वचन मोडलंय, ही गोष्ट तू कशी विसरू शकलीस ते सांग, तुझा आवाज माझ्याकडे घाण आहे, ही गोष्ट तू कसं काय विसरली, कारण ही गोष्ट तू विसरायलाच नको होती, कारण तुझ्या लक्षात येत नाहीये तू काय केलेलं आहेस ते, त्यामुळं याची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच आहे, कारण काहीही झालं तरीही या गोष्टीची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे आणि याची शिक्षा एकच आहे आणि ती म्हणजे तू सारंगशी बोलायचं नाही। सारंगवर तुझं खूप प्रेम आहे ना, सारंग तुला खूप आवडतो ना, मग तू सारंगशी बोलायचं नाही। हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे भैरवी बोलत असते। सावली मात्र शांतपणे तिथं सोफ्यावरती बसलेली असते। सावलीला कळलेलं असतं तिच्याकडून काय घडलेलं आहे आणि भैरवी या सगळ्या गोष्टीचा बदला घेत असते।
इकडे भैरवी सावलीला म्हणत असते, बघितलंस का तुझ्या हातामध्ये धागा बांधलेला आहे, धागा, आणि तू विसरली असशील की तू मला वचन दिलेलं होतंस, तू मला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द तू मोडलेला आहे. तू मला शब्द दिलेला आहे की तुझा आवाज तू माझ्याकडे गहाण टाकलेला आहे आणि एवढं सगळं होऊनही तू माझा दिलेला शब्द पाळलेला नाहीस. हे सगळं भैरवी आता सावलीला बोलत असते, सावलीला ओरडून बोलत असते, तिच्यावरती अरेरावी करत असते. सावली शांत असते कारण सावलीची चूक आहे. लहानपणी तिचा आवाज भैरवीकडे गहाण टाकलेला होता आणि त्या गोष्टीची शिक्षा आता सावलीला भोगावी लागत असते. कारण काहीही झालं तरी जे घडलेलं आहे ते घडलेलं आहे, ते तर आपण बदलू शकत नाही. ही गोष्ट तेवढीच सावलीलाही मान्य असते. परंतु सावली आता करणार तरी काय, कारण तिच्याकडे ऑप्शनच नाहीये. काहीही झालं तरीही सावली आता शांतपणे ह्या गोष्टी सहन करत असते आणि सावली मात्र इकडे तिथं उभी असते. भैरवी म्हणत असते, शिक्षा तर झाली, पण आता परीक्षा. कारण तुझ्या या हातावरती तुझ्या बापाने जे भविष्य सांगितलेलं आहे, ज्या रेषा बघून सांगितलेलं आहे, त्या रेषांनीच तुझ्या बापाने तुला भविष्य सांगितलं होतं ना की तू मोठी गायिका होणार आहे. त्या रेषाच मी पुसून टाकणार आहे, कारण त्या रेषा जर राहिल्या नाहीत तर तुझं भविष्य घडू शकणार नाही. आणि असं म्हणत तिथं असलेला जळता निखारा सावलीच्या हातावरती ठेवला जातो. बिचारी सावली इवळत असते, ओरडत असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय घडतंय आपल्यासोबत. तिला मात्र वाईट वाटत असतं आणि सावली मात्र रडत असते, ओरडत असते. आणि भैरवी तो जळता निखारा तसाच तिच्या हातावरती ठेवत असते आणि तिला म्हणत असते की हीच तुझी शिक्षा आहे. कारण काहीही झालं तरीही तू चूक केलेली आहे आणि कायमस्वरूपी तुझ्या लक्षात राहिलं पाहिजे की पुन्हा अशी चूक करायची नाही. कारण तू मला दिलेला शब्द मोडत आहे, माझ्याशी खोटं बोलत आहे, मला दिलेला शब्द तुला पाळू वाटत नाही. कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे. तेव्हा सावली म्हणत असते, 4 भिंतीच्या आत ते गाणं राहणार होतं. तेव्हा भैरवी म्हणत असते, 4 भिंतीच्या आतही तू गायचं नाही, कारण तुझा आवाज हा माझ्याकडे गहाण टाकलेला आहे. सावली आता घरी आलेली असते. ती म्हणत असते, बरोबर आहे, माझ्या हाताला शिक्षा मिळायलाच पाहिजे होती. सारंग सरांच्या डोक्यावर शपथ घेण्यासाठी मी हात ठेवलेला होता, तिथून तो हात बाजूला काढला आणि मी सारंग सरांशी खोटं वागलेली आहे. त्या गोष्टीची शिक्षा ही मला भोगायलाच लागणार होती आणि ती शिक्षा मला मिळालेली आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आता सावली तिथं आलेली असते, स्विमिंग पूलच्या तिथं असते. तुळशी मातेकडे पाहत असते आणि म्हणत असते की तुळशी माते, तुझी 4 पानं तोडून त्याचा रस लावला तर माझी जखम बरी होईल, पण आता अंधार पडलेला आहे, मी दिवा लावलेला नाहीये आणि 4 पानं मी तोडू शकत नाहीये कारण संध्याकाळ झालेली आहे, तिन्ही सांजेची वेळ आहे, असं सावली म्हणत असते. आणि त्याच वेळी ऐश्वर्या आणि त्याचबरोबर रश्मी तिथं असतात आणि तिला म्हणत असतात की कुठे गेलेलीस तू, नक्की काय चाललंय तुझं, तू काय करतेस हे सगळं, म्हणजे ही काय धर्मशाळा वाटली का, कधीही यायचं कधीही जायचं. तर प्रेक्षकांना मला प्रश्न पडतो की या अस्मीला कुणी अधिकार दिलाय हे सगळं बोलण्याचा, सावलीवरती अरेरावी करण्याचा. सावली मात्र बिचारी शांत असते. पुन्हा आत येते, किचनमध्ये उभी राहते. पांडुरंगा, तूच मला शिक्षा दिलेली आहे. सारंग सरांशी मी खोटं बोलले, याची शिक्षा मला मिळालेली आहे, असं सावली बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, नील आणि सारंग बसलेले असतात. तेव्हा राजकुमार तिथे येतो. राजकुमार म्हणत असतो की सारंग, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आणि तेव्हा मात्र राजकुमार तिथं आलेला असतो आणि सारंगला तो बोलत असतो. तेव्हा सारंग म्हणतो, हा बोल ना दादा. तेव्हा तो म्हणतो की मी आईकडे फाईल घेऊन गेलो होतो सह्या करण्यासाठी, पण आईने सह्या केल्या पण ती एक शब्दही माझ्याशी बोलली नाही. सारंग आणि नील दोघंही म्हणू लागतात की दादा, चूक झालेली आहे, त्यामुळे आईचा राग स्वाभाविक आहे. राजकुमारचं पुन्हा तेच म्हणणं असतं, कसं आहे माहितीये का सारंग, या घरामध्ये तुझ्यासाठी वेगळा नियम आहे, माझ्यासाठी वेगळा नियम आहे. कसं आहे माहितीये का, तुझ्यावरचा राग लगेच शांत होतो. तू अगदी चुकीच्या माणसाशी नातं जोडलं तरीही आई तुला माफ करते, पण मला नाही करत. तेव्हा सारंग म्हणतो, नील तिला समजू लागतो की हे बघ दादा, तुझे बोलतोय ते अगदी पटतंय, तू सावलीबद्दल बोलतोय आम्हाला माहिती आहे, पण सारंग म्हणतो की मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो, मी कधीच असत्याची बाजू घेत नाही आणि सावली कशी आहे तुला माहितीच आहे. असं म्हणत दोघंही आता राजकुमारला उचलून तिथं खेळायला घेऊन येतात. सावली इकडे रूममध्ये बसलेली असते, हाताला मलम लावत असते. तेवढ्यात सारंग तिथं आलेला असतो. सारंग म्हणत असतो की सावली, काय झालं, मला जिरा सोडा देतेस का ग, जरा ॲसिडिटी झाल्यासारखं झाले. सावली काहीच बोलत नाही. सारंग म्हणतो, अगं ॲसिडिटी मला झाली, तू काय मौनव्रत वगैरे धरलंय की काय, म्हणजे अचानक तुझ्यामध्ये काही बदल होतात ना, काही सांगू शकत नाहीये मी. सावली काहीच बोलत नाहीये. आता तिला शिक्षा दिलेली आहे, सारंग सोबत बोलायचं नाहीये, तिला भैरवीचा शब्द पाळता येतो, पण आपल्या नवऱ्याला काय हवंय काय नकोय हे मात्र सावलीला पाहता येत नाही. ही गोष्ट मला अजिबात आवडत नाहीये. सावलीचं हे जे काही वागणं आहे ते चुकीचं चाललेलं आहे.
सावलीच्या डोक्यातच येत नाहीये की आपण किती चुकीचं वागतोय, आपल्यामुळे सारंगला किती त्रास होतोय ही गोष्ट मात्र सावलीच्या लक्षातच आलेली नसते. सावली मात्र चुकीच्या पद्धतीनं वागत असते आणि त्यासोबत सारंग सरांशी मी चुकीचं वागले, पण तिला जाणीवच होत नाहीये की तिनं सारंग सरांशी चुकीचं वागत आहे. तिनं सारंग सरांशी तसं नाही वागलं पाहिजे या गोष्टीची जाणीव मात्र तिला अजिबात झालेली नसते. तिला फक्त एवढंच पडलेलं आहे की सारंगला आपण अशा पद्धतीनं बोललं पाहिजे, पण तिच्या लक्षातच येत नाहीये की ती चुकीची आहे आणि चुकीच्या पद्धतीनं वागून काहीही उपयोग होत नाही ही गोष्ट मात्र ती विसरलेली आहे. तर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सावलीने ठरवलेलं आहे की आपण चिठ्ठी लिहायची, सारंगला चिठ्ठी लिहायची आणि चिठ्ठीतून सांगायचं आहे, चिठ्ठीतून बोलायचं आहे. मग सावली चिठ्ठी लिहिते. त्या चिठ्ठीमध्ये तिनं लिहिलेलं असतं की सारंग सर, माझं काहीतरी अडचण आहे म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नाही. आणि त्याचबरोबर ती चिठ्ठी लिहून ती सारंगच्या रूममध्ये नेऊन ठेवते. पण आता घडतं असं की अस्मी आहे ती तिथं पोहोचते आणि अस्मी ती चिठ्ठी आहे ती चिठ्ठी घेते आणि त्या चिठ्ठीमध्ये सावलीनं जे काही लिहिलेलं आहे ते वाचते आणि म्हणते की काही झालं तरीही सारंगपर्यंत ही चिठ्ठी मी पोहोचूच देणार नाही आणि तिनं ती चिठ्ठी फाडते. आता सारंगला माहीतच नाहीये की सावलीनं चिठ्ठी लिहिली आहे, त्यामध्ये सावलीनं काय लिहिलंय ही गोष्ट सारंगला माहीतच नाहीये. अस्मीनं ती चिठ्ठी तर फाडून टाकलेली आहे. त्यानंतर सावली पुन्हा चिठ्ठी लिहिते. आता दुसरी चिठ्ठी घेऊन सावली स्वतः सारंगच्या पुढे गेलेली असते, कारण जेवायला बसल्यानंतर सारंगने खूप मोठा रस्सा पिलेला असतो, कारण सारंग कधीच इतकं तिखट खात नसतो आणि सारंगने आज इतकं तिखट खाल्लेलं बघून तिलोत्तमा पण त्याला विचारत असते, सारंग काय चाललंय तुझं हे, कारण एवढं तिखट तू कधीच खात नाही आणि आज काय करतोयस हे सगळं. तेव्हा तो म्हणत असतो की माझ्या आयुष्यात जर चांगलं घडतच नाहीये तर मग मी कशाला गोड खाऊ, असं तो म्हणत असतो. आणि इकडे सावली मात्र येड्यासारखी पाहत असते. तिला कळतच नाहीये की आपल्यामुळे सारंगला त्रास होतोय आणि सावलीचं हे जे काही वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं असतं. सावली मुद्दामून अशी वागते की काय हा प्रश्न मला पडलेला असतो, कारण सारंगला एवढा त्रास होतोय आणि आता तरीही सावली सारंगशी बोलत नाहीये. तिने सारंगसाठी आता चिठ्ठी लिहिते. तेव्हा सारंग म्हणतो की तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर आपल्यातली मैत्री तुटलेली आहे, मैत्री संपलेली आहे. सारंगने मैत्री तोडण्याची भाषा केलेली आहे. सावली आता तरी सारंगशी बोलेल का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.